Good morning, students. In our last lecture, we started the poem from your semester fourth syllabus, Laugh and Be Mercy, written by the poet John Masefield. In that lecture, we saw the biographical sketch of the author as well as about the poem in brief. In today's lecture, we are going to start the poem and we will critically analyze the poem. First, I will read the poem and then we will critically analyze and interpret the poem. See, laugh and be merry. Remember, better the word with a song, better the word with a blow in the teeth of a wrong. Laugh, for the time is brief, a thread the length of a span. Laugh and be proud to belong to the old proud pageant of man. This is the very first stanza of this poem. Now I will read the poem, entire poem at first, and then we will analyze it. See the stanza second. Laugh and be merry. Remember, in olden time, God made heaven and earth. For joy, He took in rhyme, made them and filled them full with the strong red wine of His mirth, the splendid joy of the stars, the joy of the earth. This is the stanza second of this poem. Now, stanza third. So, we must laugh and drink from the deep blue cup of the sky. Join the jubilant song of the great stars sweeping by. Laugh and battle and work and drink of the wine outpoured in the dear green earth, the sign of the joy of the Lord. This is the stanza third of this poem. Now I will read the stanza fourth and the final stanza of this poem. See, laugh and be merry together, like brothers a king, guessing a while in the rooms of a beautiful inn. Glad till the dancing stops and the lid of the music ends. Laugh till the game is played and be you merry, my friends. This is the stanza fourth and final stanza of this poem. A very short poem written in only 16 lines by the poet John Masefield. See, now we will try to interpret or critically analyze the poem. See, the poem Laugh and Be Mercy by John Masefield probes the premise of living life to the full. प्रस्तुत कवितेमध्ये कवी जॉन मॅसफिल्ड हा सबंध मानव जातीला उद्देशून हा या कवितेच्या माध्यमातून एक संदेश देतोय. संदेश म्हणण्याच्या ऐवजी सांगतोय की लाईफ हे पूर्णपणे आपल्या विलनुसार जगलं पाहिजे किंवा इच्छेनुसार आपण त्या ठिकाणी जगलं पाहिजे, आनंदानं जगलं पाहिजे, असा एक प्रोब त्या ठिकाणी संबंध मानवजातीला उद्देशून करताना कवी या ठिकाणी दिसतोय. द पोएट ॲडवायसेस दॅट वी शुड हॅव अ कन्स्ट्रक्टिव्ह आउटलुक इन लाईफ. या कवितेमध्ये कवी त्या ठिकाणी लोकांना उद्देशून किंवा जगाला उद्देशून एक सल्ला देतोय की आयुष्याकडे पाहण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो कन्स्ट्रक्टिव्ह असला पाहिजे, सकारात्मक असला पाहिजे, रचनात्मक दृष्टिकोन आयुष्याकडे आपला पाहण्याचा असला पाहिजे. लाईफ इज ब्रीफ अँड इट इज नॉट टू बी फिटर्ड अवे इन सॉरो अँड डिस्पियर. पुढं कवी असं सांगतोय की मानवाचं आयुष्य हे अल्पावधीचं आयुष्य आहे. असा काही माणूस हजारो वर्ष त्या ठिकाणी जगत नाही. एक 50-60 वर्षाचा लाईफ स्पॅन घेऊन त्या ठिकाणी माणूस जीवन जगतो आणि हे 50-60 वर्षाचं जे काय आयुष्य असेल किंवा 60-70 वर्षाचं आयुष्य असेल त्या आयुष्यामध्ये दुःख, निराशा, वेदना जर घेऊन आपण जगलो तर आपल्या आयुष्याला अर्थ उरत नाही, असा संदेश कवी या ठिकाणी देऊ इच्छितो. ही ॲडव्होकेट्स अस टू गेट प्लेजर फ्रॉम आवर लाईव्स इन दिस वर्ल्ड सिन्स द युनिवर्स इटसेल्फ इज ए मॅनिफेस्टेशन ऑफ द जॉयनेस ऑफ गॉड. आणि पुढं कवी सांगतोय की जे काय आपल्याला आयुष्य देवाने दिलेलं आहे, या सबंध भूतलावर जर सर्वात सुंदर आयुष्य कोणाचं असेल तर ते मानवाचं आहे. आणि हे जग जे आहे हे जग हे देवाचं दुसरं रूप आहे.
देवाचं दुसरं रूप असल्याकारणानं ही जी काही निर्मिती जगाची केलेली, ही विश्वाची निर्मिती केलेली, त्याचा आनंद संबंध मानवजातीने घेतला पाहिजे असा एक संदेश या कवितेच्या माध्यमातून कवी जॉन मॅसफिल्ड आपल्याला देताना दिसतात. ईच इन्स्टंट ऑफ आवर लाईफ शुड बी सेव्हर्ड अँड रिजॉइस्ड. प्रत्येक घटना, प्रत्येक सेकंद हा आपण आपल्या आयुष्यामध्ये चेअर केला पाहिजे, तो त्याचा आनंद घेतला पाहिजे असं त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे. गॉड क्रिएटेड द मून अँड द स्टार्स फॉर द हॅपीनेस ऑफ ह्युमन बिईंग. आणि ही जी काही सजीव सृष्टी आहे, हे जे काही विश्व आहे, हे जे काही आकाश आहे, हे जे काही चंद्रतारे आहेत, ह्याची निर्मिती ही देवानं मानवाला आनंद देण्याकरताच केलेली आहे असं कवी पुढे त्या ठिकाणी सांगतात. गॉड क्रिएटेड सो वी शुड बी एनलिव्हन्ड बाय गॉड्स पर्पजफुल क्रिएशन. आणि म्हणून जे काही देवानं ही निर्मिती केलेली ह्या विश्वाची, त्यातला अनुसरून आपण आपलं जीवन जगलं पाहिजे, त्याचा आपण आनंद घेतला पाहिजे असं कवीला या ठिकाणी सांगायचं आहे. द पोएट कम्पेअर्स द वर्ल्ड विथ ॲन इन वेअर ऑल ह्युमन बिईंग्स आर टेम्पररी गेस्ट्स. आणि कवी पुढे या कवितेच्या माध्यमातून आपल्याला एक कम्पॅरिझन करून सांगतोय, तुलना करतोय. कशामध्ये? हे जे काही संबंध जग आहे, हे संबंध जग म्हणजे एक हॉटेल आहे आणि एका हॉटेलमध्ये एखादा गेस्ट त्या ठिकाणी एका रात्रीकरता मुक्कामाला राहावा, तसं मानवाचं अस्तित्व ह्या पृथ्वीवरलं आहे. आणि ही तुलना करताना आपलं अस्तित्व एखादा हॉटेलमध्ये एखादा कस्टमर त्या ठिकाणी एका रात्रीकरता त्या ठिकाणी स्टे करावा, त्यानं राहावं, मुक्काम करावा, तसंच मानवाचं या पृथ्वीवरलं अस्तित्व आहे, क्षणभंगूर आहे, अल्पावधीचं आहे असं कवी पुढे त्या ठिकाणी आपल्याला सांगतो या कवितेच्या माध्यमातून. वी शुड एन्जॉय लाईफ टिल इट कम्स टू एन एंड अँड टिल द म्युझिक ऑफ लाईफ एंड्स. आणि म्हणून कवी या ठिकाणी ॲर्ज करतोय, आपल्याला विनवणी करतोय या ठिकाणी की बाबा, जे आपलं आयुष्य आहे हे कसं आहे, खूप छोटं आहे. आणि जे काही आपल्या आयुष्यामध्ये जे क्षण येणार आहेत, जे काही घटना येणार आहेत, त्या आपण आनंदाने जगल्या पाहिजेत असं कवी या ठिकाणी सांगतोय. लाफ अँड बी मेरी फॉर द वर्ल्ड इज अ मच बेटर प्लेस विथ अ हॅपी सॉन्ग अँड टू लिव्ह इन अ वर्ल्ड दॅट इज रेडी टू ब्लो इन द टीथ ऑफ रॉंग. आणि जे काही प्रसंग येतील, चांगले प्रसंग येतील, वाईट प्रसंग येतील, त्या सर्व प्रसंगाला तुम्ही त्या ठिकाणी आनंदानं, धैर्यानं सामोरं गेलं पाहिजे. आणि जे काही रॉंग गोष्टी असतील त्याला बाजूला सारून तुम्ही त्या ठिकाणी तुमचं आयुष्य आनंदानं जगलं पाहिजे असा एक संदेश कवी या ठिकाणी देतात. वी शुड बी ऑलवेज कॉन्शियस ऑफ द इनजस्टिस अँड रॉंग डुईंग्स ऑफ द वर्ल्ड अँड स्ट्राईव्ह टू रिमेडी देम सो दॅट द वर्ल्ड विल रिमेन अ हॅपी प्लेस टू लिव्ह इन फॉर ऑल. आणि आपल्याला माहीत असतं की समाजामध्ये त्या ठिकाणी जीवन जगत असताना जगामध्ये न्याय अन्याय ह्या गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात. असं असलं तरी त्याच्यावर आपण उपाय काढून हे जग त्या ठिकाणी सुंदर कसं राहील, या जगामध्ये शांतता किंवा पीस कशी टिकून राहील आणि संबंध मानवजात त्या ठिकाणी कशी आनंदाने राहील याकडं आपलं लक्ष असलं पाहिजे असा एक संदेश या कवितेच्या माध्यमातून कवी पुढं या ठिकाणी आपल्याला देतात. वी मस्ट नॉट जस्ट रिजॉइस बट ऑल्सो बी डायनॅमिक इन टॅकलिंग इव्हिल. फक्त मग आयुष्य जगत असताना प्रत्येक सेकंदाचा आनंद घ्यायचा आहे का? घ्यायचा आहे. परंतु असं करत असताना मानवी जीवनामध्ये सुख आणि दुःख हे एकमेकाला चिटकून असतात. सुखाच्या पलीकडं दुःख असतं आणि दुःखाच्या पलीकडं सुख हे असतं. आणि म्हणून फक्त आनंदच आयुष्यभर घेता येत नसतो, तर आनंदाच्या पलीकडं दुःख सुद्धा असतं आणि ते दुःख टॅकल करता आलं पाहिजे, आपल्याला हाताळता आलं पाहिजे. आणि म्हणून ते जर दुःख तुम्हाला ते टॅकल करता याला हाताळता आलं तर तुम्ही त्या ठिकाणी आनंदी राहू शकता. लाफ अँड गिव्ह नो लिव्ह टू सॉरो ऑर टू वरीज फॉर द लाईफ इज शॉर्ट अ थ्रेड अ लेंथ ऑफ स्पॅन. आणि म्हणून जे काही सॉरोज असतील, ज्या काही वरीज असतील या छोट्याशा आयुष्यामध्ये, आणि हे जे मानवाचं आयुष्य आहे हे एका दोऱ्यासारखं आहे. एक दोरा म्हणजे एक टोक दोऱ्याचं इकडं आणि दुसरं टोक इकडे बाजूचं, ह्या दोऱ्याच्या सारखं आयुष्य आहे. इथून संपलं इथं शेवट होतो. मानवाचं आयुष्य तसंच आहे. एका ठिकाणी जन्म होतो आणि केव्हा तरी त्या माणसाचा त्या ठिकाणी मृत्यू होतो. आणि म्हणून हे छोटंसं जे काही आपल्याला आयुष्य देवानं दिलेलं आहे ते आयुष्य आपल्याला त्या ठिकाणी सॉरोमध्ये न घालवता, वरीजमध्ये त्या ठिकाणी न घालवता त्या ठिकाणी कसं जगायचं आहे, आनंदानं जगता आलं पाहिजे असं कवी या ठिकाणी पुढे सांगतोय. लाफ फ्रॉम द डेप्थ ऑफ युअर हार्ट अँड विथ ऑप्टिमिझम अँड बी प्राऊड टू बिलॉंग टू द एव्हरलास्टिंग अँड स्पेक्टॅक्युलर प्रोसेशन ऑफ द ह्युमन रेस. आणि ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे तर त्या गोष्टीचा आनंद घेत असताना तुम्ही त्या गोष्टीचा आनंद हृदयापासून घ्या. किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीचं
हास्य आले असेल तर ते हृदयापासून हसा आणि तुम्ही सदैव ऑप्टिमिझम म्हणजे आशावादी माणसाला त्या ठिकाणी आयुष्यामध्ये असलं पाहिजे. आशावादी असणं हे सदैव माणसाला आनंदी ठेवण्यामध्ये काय करतं, त्याचा हातभार लागत असतो. आणि हे जे काही मानवी जीवन आहे, या मानवी जीवनामध्ये जे काही त्या ठिकाणी मानवी जीवनाचा जो काही आयुष्य पुढं चालतं त्यामध्ये त्या ठिकाणी एक सजावट केलेल्या मिरवणुकीत जसं आयुष्य चालतं त्या ठिकाणी असं मानवी वंशाचं पुढं चालतं असं कवी या ठिकाणी सांगतोय. अ पॅगंट विथ अन इम्प्रेसिव्ह डिस्प्ले इन सेलिब्रेशन ऑफ लाईफ. आणि मानवी आयुष्य हे एखाद्या मिरवणुकीमध्ये सजावट करून चालावं असं एकंदरीत आयुष्य आहे आणि ते आपल्याला सेलिब्रेट करता आलं पाहिजे असं कवी या ठिकाणी पुढं सांगतोय. कॉल टू माइंड द ओल्डन टाइम्स वेन गॉड क्रिएटेड हेवन अँड अर्थ फॉर जॉय. आणि हे करत असताना आपण त्या ठिकाणी थोडं भूतकाळात गेलं पाहिजे, आपण थोडं जुन्या काळात गेलं पाहिजे की ज्यावेळेस या पृथ्वीवर मानवाची किंवा सजीव सृष्टीची निर्मिती झाली त्यावेळेस ही निर्मिती होत असताना त्या ठिकाणी देवानं स्वर्गाची सुद्धा त्या ठिकाणी निर्मिती केली. म्हणजेच पृथ्वीवर देवानं स्वर्ग उतरला आणि याचा आनंद त्या ठिकाणी मानवासाठी आहे किंवा मानवाने ह्या पृथ्वीवरील गोष्टींचा त्या ठिकाणी आनंद घेतला पाहिजे असं सुद्धा या ठिकाणी कवी पुढे सांगतोय. जस्ट ॲज अ पोएट एक्सपिरियन्सेस द जॉय ऑफ क्रिएटिंग अ पोएम अँड इज एन्थ्रॅल्ड इन द प्रोसेस, गॉड वॉज एनरॅप्चर्ड बाय हिज क्रिएशन ऑफ द युनिव्हर्स. आणि जसं कवीला त्याची कविता कंपोज करताना आनंद मिळतो त्याच प्रक्रियेला अनुसरून देवाला हे विश्व निर्माण करताना आनंद भेटलेला आहे. किंवा ही जी काही स्वर्ग आहे किंवा ही जी काही पृथ्वी आहे, जसा कवी एखादं कंपोजिशन करतोय कवितेचं किंवा कवितेची रचना करतोय किंवा कविता लिहितोय, तशी रचना करताना जो आनंद कवीच्या हृदयाला होतो तसाच आनंद देवाला ही पृथ्वी किंवा हे स्वर्ग निर्माण करत असताना झाला आहे असं कवी या ठिकाणी सांगतो. ही मेड देम बोथ अँड फिल्ड देम विथ द स्ट्रॉंग रेड वाईन, अ वर्ल्ड वाईड सिम्बॉल ऑफ जॉय इन मोस्ट पोएट्री. आणि म्हणून देवानं स्वर्ग असेल किंवा पृथ्वी असेल या दोन्हीची त्या ठिकाणी काय केलेली आहे, निर्मिती केलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये जी काही रेड वाईन म्हणजे काय, रेड वाईन म्हणजे जी उपभोगाची वस्तू आहे किंवा जे आनंद आहे तो या कवितेच्या माध्यमातून किंवा मानवजातीला त्या ठिकाणी या पृथ्वीवरील वस्तूंचा निसर्गाचा या ठिकाणी उपभोग घेता आला पाहिजे, त्याचा आनंद घेता आला पाहिजे असं या ठिकाणी पुढे कवी सांगतो. God has bestowed the universe with the splendid joy of the stars and earth. We must laugh and drink from the deep blue cup of the sky. आणि देवानं हे करत असताना जो काही चंद्रतारे असतील किंवा पृथ्वी असेल याच्या निर्मितीमध्ये त्या ठिकाणी जे काही सजीवाला किंवा विशेष करून मानवाला त्यातून आनंद मिळाला पाहिजे हाच उद्देश ठेवून देवानं त्या ठिकाणी या विश्वाची निर्मिती केलेली आहे. मग विश्वामध्ये काय, विश्वामध्ये पृथ्वी आहे, सूर्य आहे, चंद्र आहेत, चांदणे आहेत. याची निर्मिती करण्यापाठीमागं केवळ मानवाला त्या ठिकाणी त्याचा आनंद घेता आला पाहिजे हा उद्देश ठेवून देवानं या विश्वाची निर्मिती केली आहे असं कवीला या ठिकाणी पुढं सांगायचं आहे. वी मस्ट लाफ अँड ड्रिंक फ्रॉम द डीप ब्ल्यू कप ऑफ द स्काय. फर्दर पोएट सेज दॅट जो काही आकाश आहे, निळं आकाश आहे, त्या निळ्या आकाशाचा जो काही आनंद किंवा आकाशामध्ये इतर जे घटक दिसतात आपले वेगवेगळे ग्रह असतील, उपग्रह असतील, त्या ठिकाणी स्टार्स असतील, त्या ठिकाणी त्याचा आपल्याला उपभोग घेता आला पाहिजे. ड्राईव्ह कम्प्लीट डिलाईट वी कॅन बाय ऑब्झर्विंग द स्काय, द बर्ड्स, क्लाउड्स, स्टार्स अँड सो ऑन. आणि हे आकाशामध्ये आपण निरीक्षण करत असताना वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, जशा की पक्षी असतील, ढग असतील, तारे असतील. या सर्व गोष्टीचा त्या ठिकाणी आपल्याला आनंद घेता आला पाहिजे असं कवी या ठिकाणी पुढे सांगतोय. द स्काय इज अपियर्स ओव्हर अस लाईक अन अपटर्न कप अँड इज ब्ल्यू इन कलर. आणि आपल्या डोक्यावर जे काही आकाश आहे ते कप उलटा करावा, आपण जो कप असतो तो कप उलटा करावा असा तो कप म्हणजे हे आकाश आपल्यावर कसं आहे त्या ठिकाणी आपल्या डोक्यावर असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतो. हेन्स इट इज कम्पेअर टू अ कप, प्रोबॅबली
टू अ कप ऑफ वाईन द सिम्बॉल ऑफ जॉय. आणि हे आकाशाला कवी त्या ठिकाणी कशाची उपमा देतोय? कपाची. जसा आपल्या डोक्यावर कप असा उलटा करून ठेवलेला आहे आणि हे कप म्हणजे कशाचं प्रतीक मानतो कवी या ठिकाणी? तर कप ऑफ वाईन म्हणजे एका ह्याच्यामध्ये कपामध्ये किंवा एका ग्लासामध्ये ज्याप्रमाणे दारू भरून त्या ठिकाणी माणूस त्या वाईनचं एन्जॉय करतो, त्याप्रमाणे त्या ठिकाणी हे जे आकाश आहे त्या ठिकाणी आपल्या डोक्यावर उलट्या कपाप्रमाणे त्या ठिकाणी आहे आपल्या डोक्यावरती आणि त्याचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे असं कवी या ठिकाणी सांगतोय. इच अँड एव्हरीवन इज वेलकम टू जॉईन द इकॅस्टिक सॉंग ऑफ द क्लेसियल फिगर्स. आणि या पृथ्वीतलावरील सबंध मानवजातीला किंवा पशुमात्रांना या ठिकाणी आकाशामधील जे काही गीत आहे, आकाशातील जे वेगवेगळे घटक आहेत, मग सूर्य आहेत, चंद्र आहेत, तारे आहेत आणि देवदेवता आहेत आपण मानतो स्वर्गामध्ये, तर त्यांचा जे काही म्युझिक त्याच्यामधून तयार होतं, त्याचा म्युझिकचा आनंद, त्या संगीताचा आनंद त्या ठिकाणी आपल्याला घेता आला पाहिजे आणि आपलं आयुष्य त्या ठिकाणी सुखकर किंवा आनंदी करण्यामध्ये त्याचा फायदा होतो असं कवी या ठिकाणी सांगतो. ऑल थ्रू द आउटपोरिंग ऑफ द हेवनली वाईन वी कॅन कंटिन्यू टू लव्ह, स्ट्राईव्ह अँड स्ट्रगल, वर्क अँड ड्रिंक, फॉर द Almighty shows his indication of joy on his beloved green teeth. आणि सबंध आयुष्यभर आपण जीवन जगत असताना आपण त्या ठिकाणी सदैव आनंदी राहिलं पाहिजे, हसलं पाहिजे, त्या ठिकाणी संघर्ष करीत राहिलं पाहिजे, आपण कष्ट करीत राहिलं पाहिजे आणि जे काही देवानं या ठिकाणी सुंदर अशा पृथ्वीवर वेगवेगळ्या गोष्टींची निर्मिती केली आहे त्याचा आपल्याला आनंद घेता आला पाहिजे असं पुढं कवी या ठिकाणी सांगतोय. वी शुड लिव्ह ॲज इफ वी आर ब्रदर्स अकिन. आणि आपण जीवन जगत असताना संबंध मानवजातीनं सख्या भावंडाप्रमाणे त्या ठिकाणी जगलं पाहिजे असाही एक संदेश कवी या ठिकाणी या कवितेच्या माध्यमातून देतो आहे. हिअर वी कॅन सी अ हिंट ॲट द सिग्निफिकन्स ऑफ युनिव्हर्सल ब्रदरहूड. शेवटी कवितेच्या शेवटच्या स्टांजामध्ये कवी या ठिकाणी जो काही संदेश देऊ इच्छितो, एक मॉरल मेसेज या कवितेच्या माध्यमातून कवी देऊ इच्छितो, तो म्हणजे युनिव्हर्सल ब्रदरहूडचा. म्हणजे आज जे काही जगामध्ये राष्ट्रामध्ये भांडणं आहेत, राष्ट्रामध्ये त्या ठिकाणी वैर आहे, युद्ध होतात, त्या कारणानं ही कविता या ठिकाणी थोडी आपली शेवटच्या स्टांजामध्ये काही थोडा संदेश देऊन जाते, ते म्हणजे युनिव्हर्सल ब्रदरहूड. जे काही जागतिक बंधुत्व आहे ते टिकून राहिलं पाहिजे असा एक संदेश या कवितेच्या माध्यमातून आपल्याला मिळताना दिसतोय. मॅसफील्ड देन कम्पेअर्स आवर सोजर्न ऑन द अर्थ टू द लाईफ इन अँड इन ऑर हॉटेल. आणि कवी जसं की आपण याच्या अगोदरच्या काही वेळापूर्वी पाहिलं याच्यामध्ये लेक्चरमध्ये की कवीनं मानवाच्या पृथ्वीवरल्या अस्तित्वाला एखाद्या हॉटेलमध्ये मानवानं किंवा माणसानं केलेला जो मुक्काम असतो, लॉजमध्ये किंवा हॉटेलवर केलेला मुक्काम असतो, त्याशी त्या ठिकाणी कम्पेअर करताना आपल्याला दिसतोय. वी आर लाईक द गेस्ट अँड इन लिव्हिंग ब्रीफली स्टेइंग फॉर अ शॉर्ट टाईम. आणि कवी पुढे सांगतोय की एखाद्या माणूस हॉटेलवर एक रात्री करता थांबावा किरायानं आणि त्या ठिकाणी त्यानं तिथून ते हॉटेल सोडून काय करावं, दुसऱ्या दिवशी तिथून निघून जावं. तसं मानवाचं या पृथ्वीवरलं अस्तित्व आहे. आपण जन्मतो या ठिकाणी, काही काळ जगतो, 50, 60, 70 वर्षाची काही लाईफस्पॅन जस्ट दिलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण एक्झिट घेतो, म्हणजे आपण या ठिकाणी मरतो किंवा हे जग सोडून आपण त्या ठिकाणी जातो. असं कम्पॅरिझन एक इन म्हणजे हॉटेल किंवा बोर्डिंग, ज्या ठिकाणी माणूस मुक्कामाला संध्याकाळचा राहतो, त्याची तुलना माणसाच्या पृथ्वीवरील अस्तित्वाची कवी या ठिकाणी करतोय. वी चेक इन टू बर्थ अँड चेक आउट अ डेथ फ्रॉम दिस स्प्लेंडेड इन. आणि आपण येतो कसं तर जन्माला ह्या पृथ्वीवर येतो आणि चेकआउट म्हणजे डेथ, आपण या ठिकाणी मृत्यूच्या स्वरूपात आपलं अस्तित्व पृथ्वीवर त्या ठिकाणी नाहीसं होतं. जस्ट लाईक द गेस्ट इन स्टे फॉर अ शॉर्ट टाईम, वी स्टे फॉर अ शॉर्ट टाईम ऑन दिस अर्थ. जसं की त्या हॉटेलवर, एखाद्या लॉजवर एखाद्या माणसाचं एखाद्या रात्रीकरता किंवा 2 रात्रीकरता अस्तित्व असावं, मुक्काम असावा, तसंच आपला मुक्काम या पृथ्वीवर त्या ठिकाणी असतो असं पुढं कवीला या ठिकाणी सांगायचं आहे. द गेस्ट एन्जॉय टू द फुल द डान्स टिल द डान्सिंग स्टॉप अँड द म्युझिक एंड्स इन द बॉलरूम. आणि त्या हॉटेलवर किंवा त्या लॉजवर एखादा गेस्ट किंवा एखादा यात्रेकरू त्या ठिकाणी पूर्ण त्याचं आयुष्य पूर्ण ते काय करतो, एन्जॉय करतो. आणि हे मानवाचं आयुष्य हसण्याचं,
नाचण्या बागडण्याचा आहे त्याचा आनंद घेता आला पाहिजे असं या ठिकाणी कवीला सांगायचं आहे. सिमिलरली वी शुड एन्जॉय आवर लाईफ टू द लास्ट ब्रीथ अँड द सॉंग ऑफ लाईफ फिनिशेस. आणि म्हणून या ठिकाणी आपलं आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत आनंदाने जगता आलं पाहिजे. ज्यावेळेस हे गाणं बंद पडतं त्यावेळेस त्या ठिकाणी ते गाणं संपतं. आणि म्हणून गाणं बंद पडणं किंवा गाणं संपणं म्हणजे आपलं पृथ्वीवरलं अस्तित्व नष्ट होणं किंवा आपण या जगाचा निरोप घेऊन काय करतो, इहलोकी पोचतो. आणि दिस इज हाऊ दिस पोएम लाफ अँड बी मर्सी बाय जॉन मॅसफिल्ड here comes to an end. In our next lecture we will go through the question answer segment based on this poem and other segments related to this poem. I hope you will enjoy the lecture which I am going to share with you on WhatsApp group as well as on YouTube. Do watch and register your presently. Thank you once again for being with me.